सगळ्यांशी मिळून मिसळून राहा, शिकण्याची वृत्ती ठेवा, थोडा रियाज करा. अर्ध्या हळकुंडात पिवळे होणारे घातक आहे. निदान एक 30-40 राग जरी तुमच्या विचारापर्यंत झाले तर तुम्ही चांगला गाणं म्हणू शकता, असं माझा स्वतः अनुभव आहे. त्याच्याकडे तबलापेटी आहे, अशा मित्राकडे जातो मी. शिकण्याची वृत्ती ठेवली तर काहीच कमी नाही. मन तरपत हरिदर्शन को आज. संगीत पूजा ही ईश्वराची पूजा आहे. वा वा. मध्येच ते ऑफबीट पण घेतलं. तो मध्ये ते दुसरं कडू ऑफबीट आहे. कातळ डोंगर हिरवळल्याले स्वरनादाने शमुनी निघाले, सांगू कशी कुणाला कळातल्या जीवाची, जा हर बालक एक मोहन है और राधा एक एक बाला, और राधा एक एक बाला. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. हे अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. इडापिडा टळुनी जाती, इडापिडा टळुनी जाती, देहालाया लाभे मुक्ती, देहालाया लाभे मुक्ती. पांडुरंगी रंगले हो, पांडुरंगी रंगले हो, संतांचे माहेर, संतांचे माहेर. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. टाळ घोष कानी येती, टाळ घोष कानी येती, ध्यानी विठ्ठलाची मूर्ती, ध्यानी विठ्ठलाची मूर्ती. पांडुरंगी रंगले हो, पांडुरंगी रंगले हो, चंद्रभागा तीर, चंद्रभागा तीर. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्ता पायी, देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्ता पायी. सुखालाही आलाया हो, सुखालाही आलाया हो, आनंदाचा पूर, आनंदाचा पूर. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, नामाचा गजर, नामाचा गजर. वा 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 वा. बोला पुंडलिकावर हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. क्या बात आहे. अप्रतिम आपला सूर आणि स्वर लागलेला होता. आणि रसिक मित्रांनो, आपण खऱ्या अर्थानं पंढरीला पोहोचलो की काय, आणि साक्षात पांडुरंगाच्या पुढे आपण उभे आहोत, असा फील, असं आपल्याला वाटणं स्वाभाविक आहे. नमस्कार रसिक मित्रांनो, मी आपला होस्ट प्राध्यापक राजेंद्र देशमुख आपल्या सर्व रसिकजनांचं आपल्या मल्हार प्रस्तुत या
हॉबी डू बी डू या संवाद कट्ट्यावर मी मनस्वी आणि हार्दिक स्वागत करतो. आपल्या समवेत आहे ज्येष्ठ गायक ज्यांचं अख्खं आयुष्य संगीत साधनेसाठी समर्पित आहे मित्रांनो. आणि आपला आजचा विषय आहे सप्तसुरांची साधना. तर अशा एका साधकाला आपण भेटणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की त्यांचा ही एकूणच सांगीतिक प्रवास नेमका कसा झालेला आहे. तेव्हा स्वागत करूया ज्येष्ठ गायक, सूरसाधक, स्वरसाधक, संगीत साधक सन्माननीय निळकंठजी कासार यांचं. सर, मगाशी फार म्हणजे तल्लीन झाल्यासारखं झालं. तादात्म्य जे आहे त्या आम्हाला खऱ्या अर्थानं त्या शब्दाचा अर्थ कळला बघा. बरं, हे सगळं तुम्ही MSAB मध्ये होता. हो, सेवानिवृत्त तिथनं झालं. हो. हां, आणि नेमकं हे कसं कळलं आपल्याला की आपला गळा हा गाता आहे, आपण गाऊ शकतो? बरोबर. काय नेमकं ते कसं आहे, माझी आई खूप गाणं म्हणायची घरामध्ये. अच्छा. आणि आईकडून आम्हाला तो वारसा प्राप्त झालेला आहे. मग मी MJ कॉलेजला BA झालो 76ला आणि 77ला MSABत नोकरीला लागलो. बरं. नोकरी लागल्यानंतर मी 80ला विनायकराव पुराणिक कैलासवासी त्यांच्याकडे गाण्याचा क्लास लावला. नंतर त्यांचा मुलगा अरविंद पुराणिक यांच्याकडे तबल्याचा क्लास लावला आणि मी गायन उपांत्य विशारद आणि तबला विशारद त्यांच्याकडे पूर्ण केला. त्यापासून मी माझ्या ह्या छंदाला वाढ दिलेली आहे आणि सर्व प्रकारचे गाणे मी गातो. अनेक ग्रुपमध्ये मी जॉईन केलेलं आहे. त्याच्यानंतर अनेक क्लासेसमध्ये सुद्धा मी तबलासुद्धा वाजवतो. मी ओरिजिनली तबला प्लेयर आहे, पण तबला वाजवता मला असं लक्षात आलं की मी सुद्धा चांगलं गाणं म्हणू शकतो. बरोबर. मग मी थोडं गाण्याकडे वळलो आणि तसं आता तबला वाजवतो मी आणि गाणे म्हणतो. आणि सांगायचं म्हणजे माझा हा छंद वाढीस लागला तर संस्कार भारतीमध्ये मी जॉईन झालो. त्याच्या अगोदर मी भावगंध ग्रुप म्हणून एक जगात मोठा नामांकित ग्रुप होता. मंदादे देशपांडे, करपे मॅडम, टिपसे मॅडम, प्रकाश चौधरी, शरद मुजुमदार आणि असे लोक त्यात असल्यामुळे मी तिथे जवळ 10-15 वर्ष तिथे काम केलं. त्यांच्यामुळे मला तिथे गाण्याचा आणि तबलाचा विकास झाला. आम्ही 100वा कार्यक्रम गजानन महाराज शेगाव संस्थानला केला. 101वा कार्यक्रम आम्ही कारंजा मूर्तिजापूरला केला. त्याच्यानंतर सतत आमची वाटचाल सुरू झाली. आता तो आमचा ग्रुप राहिला नाही, त्यात बरेचसे लोक आता चालले गेले तरी. आणि मग आता संस्कारवादीमध्ये जॉईन झालो. संस्कारवादी म्हणजे आमच्या वर्षातून 6 कार्यक्रम होत असतात. नंतर भगवतराव पाटलांचं स्वरवेद फाउंडेशनमध्ये मी जॉईन झालो. त्यांच्याकडे महिन्याला 2 कार्यक्रम चालूच असतात आमचे. अगदी कुठल्याही ऑकेजन असो, एकादशी असो, पाऊस असो हे. आणि असं करता अनेक मित्रांच्या घरी गेलो. अनेक क्लासेसमध्ये मी वैयक्तिक गेलो आहे. जगात असं आहे एकही क्लास नाही की मी जिथे गेलो नाही. तबला वाजवला म्हणा किंवा एकही गुरुशी असा सगळ्यांशी मी बोलतो, सगळ्यांशी गोड राहतो, सगळ्यांकडून मी शिकत राहतो आणि माझे साधना करत असतो. सकाळी मी अर्धा-पाऊण तास रियाज करतो, तबलाचा अर्धा-पाऊण तास, गाण्याचा अर्धा-पाऊण तास. त्याच्यामुळे माझी तब्येत चांगली राहते. मला कुठल्याही प्रकारची गोळी नाही, BP डायबिटीज नाही, डोळ्याचं कुठलंही ऑपरेशन नाही, दाताचं कुठलं काही नाही. सगळं अगदी ठणठणीत आहे केवळ संगीतामुळे. वा. बाकी संगीत खऱ्या अर्थाने टॉनिकच आहे. येस, संगीत हे म्हणजे औषध आहे एक प्रकारे. वा. औषध आहे. आणि सप्तसुरांची साधना ही खूप वर्षांपासून आपण करतो. हो, येस. चिरतरुण असे गायक खऱ्या अर्थानं आपल्या या 221व्या एपिसोडमध्ये आपल्या भेटीला आले मित्रांनो. सोपं नाही आहे गाण्यातलं सातत्य, रियाज आणि परिश्रमपूर्वक सादरीकरण. आणि अजात शत्रू असा हा माणूस, भला माणूस, खऱ्या अर्थानं माणुसकीचा धर्म जपणारा माणूस. आणि सगळ्या प्रकारची, सगळ्या जॉनरची गाणी सर गात असतात. अभंग, भक्तिभाव, त्याने ओतप्रोत असलेली सगळी गाणी, त्यानंतर नाट्यगीतंसुद्धा ते सादर करत असतात. ख्याल गायकी असेल, बंदिशी असेल, सगळं. म्हणजे आपलं हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत तर अभिजात आहे आणि जागतिक स्तरावर पोहोचलेलं आहे. आणि ते पोहोचण्यासाठी तुमच्यासारखे संगीत साधक जे आहेत त्यांचा समर्पित भाव, ती साधना ही अत्यंत महत्वाची. मूळ क्लासिकलचा तुम्ही शिकल्याशिवाय, अभ्यास केल्याशिवाय तुम्ही कुठले गाणं चांगलं म्हणू शकत नाही. तुम्ही असं म्हणू शकता तुम्ही, पण ते आता समजा एखादं गाणं, आता हे जे मी गाणं म्हटलं ओके गरजे पंढरपूर, हे जौनपुरी रागातलं आहे. अच्छा. मग त्या रागाचे समजा तुम्हाला आरो माहिती असलं तुम्ही त्या गाणं चांगलं म्हणू शकता. कुठले गाणं असो, समजा आता मन तळपाचं हरिदर्शन किंवा असं मालकौसं, ते तुम्ही चांगलं म्हणू शकता. असं छान. मगाशी आपण एक शब्दप्रयोग केला की विद्यार्थी. यस. ही वृत्ती फार महत्वाची आहे सर माझी. आणि तुमच्यापासनं
आमच्या या हौशी कलावंतांनी ते शिकण्यासारखं आहे की ज्यांना करिअर करायचं अगदी अगदी या संगीत क्षेत्रामध्ये सोपं नाहीये. अगदी कलाकारांना ते अगदी शेवटपर्यंत विद्यार्थी राहिलं पाहिजे. हे मला येतं असं म्हटलं की तो गेला, हे मला येत नाही, हे मला शिकायचं आहे, हे मला आलं पाहिजे. मला अजूनही असं कुठलं गाणं ऐकलं नवीन की मला त्यातलं राग कोणता समजा मला समजत नसं तर मी 4 मित्रांकडे जातो जे जाणकार आहे, दुष्यंत जोशी, राजेश पुराणिक किंवा आमच्या अशा दुसऱ्या आणखी ते त्यातले जाणकार त्यांच्याकडे जातो. मी त्यांना विचारतो कारण गाणं कुठल्या रागातलं आहे, त्या रागाचा आवरो घडतो आणि ते राग चांगला चांगला म्हणण्याचा मी प्रयत्न करतो, प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. पैशाचा विचार करत नाही कुठल्याही कार्यक्रमाला, दिलं भलं नाही दिलं तेच का त्याच्यामुळे मी सुखी आहे, आनंदी आहे, मजेत आहे, दुःखी नाही. कोणी मला बोलवलं मी का पार तयार असतो, तबल्याला असो गाण्यांना असो. छान 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 छान. बरोबर, ह्या सगळ्या आपल्या सांगीतिक वाटचालीमध्ये मगाशी तुम्ही गुरूंचा मार्गदर्शक त्यांचा रोल फार महत्वाचा असतो. अत्यंत प्रश्नच नाही, प्रश्न. विनायक तात्या स्वर्गीय केला तसे अनेक ह्या सगळ्या याच्यात असतील. हो यस. पत्की सर असतील, प्रश्न नाही. आदरणीय पत्की सर सुद्धा जगातले मोठे महान गुरु आहेत. बरोबर. आणि आमचे तात्यासाहेब पुराणिक हे सुद्धा ग्वाल्हेर घराण्याचे गायक आहेत. त्यांच्याकडे मी खूप शिक्षण घेतलं, त्यांच्याजवळ बसायचो, खूप शिकायचो. राजेश पुराणिकांकडे बसतो, आता हल्ली राजेश पुराणिकांकडे जाऊन बसतो. बरं बरं बरं. पत्की सर सुद्धा खूप अतिशय चांगला मनुष्य, अगदी विद्वान मनुष्य, प्रश्नच देतात. आमचे भागवतराव पाटील त्यांचे शिष्य आहेत आग्रा घराण्याचे ते. आणि तसं तुम्ही सगळ्यांशी गोड राहा, नम्र राहा, तुम्हाला काहीच कमी नाही. सगळ्यांशी मिळून मिसळून राहा, शिकण्याची वृत्ती ठेवा, थोडा रियाज करा, संपला, बाकी काय नाही. अतिशय मोलाचा, लाख मोलाचा खरं तर हा सल्ला आहे. हे सूत्र जीवापाड जपत तुम्ही सगळी सांगीतिक वाटचाल करतात आणि ठिकठिकाणी तुम्हाला अगदी मोठ्या लोकांकडनं सुद्धा आणि त्यांच्या संस्थांकडनं सुद्धा बोलवणं होतं. बरं बरं बरं. मग मला एक सांगा की सूरसंगमशी पण आपण जोडले. हो बापट सर ते पण प्रयोग असे करणारे लोक आहेत. काय आता ते सूरसंगमचं असं की ते जळगावमध्ये त्याचं वातावरण निर्माण व्हावं, सगळ्यांनी एकत्र यावं, अशा करता त्यांनी तो एक ग्रुप काढलेला आहे. नंदू पाटील, आपले काबरा सर, नंतर आपले बापट सर, आणि 2 कार्यक्रम पण झाले त्याच्यामध्ये. हो 2 कार्यक्रम पण झाले. आणि त्या दिवशी त्यांची वाटचाल चालू आहे. सगळ्यांच्या मिटिंग होत असतात. आपलं काहीतरी नवीन करायचं जगात, शहरात एक सांस्कृतिक वातावरण जास्ती वाढलं पाहिजे, असा त्यांचा उद्देश आहे सगळा. मला वाटतं म्हणजे गाणं सरस्वती ज्यांना आपण म्हणतो, म्हणजे किशोरताई अमोणकर त्यांच्या शिष्य पण आल्या होत्या. हो आल्या. आणि पहिले 2 कार्यक्रम त्यांनीच केले, पहिले 2 कार्यक्रम. बरं, मग विद्यापीठातनं किंवा 4 भिंतीतनं जे पारंपरिक शिक्षण दिलं जातं, पण त्याच्याने खरं समाधान लाभतं. ते लौकिक अर्थानं शिक्षण घेतलं पाहिजे, पण सांगीतिक शिक्षण घेऊन ती साधना करणं प्रश्न नाही. अलीकडे म्हणजे काही गाणी गायला मिळाली संपलं, चुके अर्ध्या हळकुंडात पिवळे होणारे ते घातक आहे. ते आपण नाही करत कधी, मी पाहिलेलं आहे. कारण आपल्या सगळ्या वाटचालीचा मी साक्षीदार आहे. त्याला मला टेम्पररी तुम्हाला आनंद मिळेल, टेम्पररी बरोबर होईल, तात्कालिक, पण पण दीर्घकालीन फायदा त्याला होणार नाही. रियाज, गुरूंकडे शिक्षण, बसणं, तालीम, स्वरांचे पलटी घोटणं, रागांचा अभ्यास, रागांचे आवरो, निदान एक 30-40 राग जरी तुमच्या विचारापर्यंत झाले तर तुम्ही चांगला गाणं म्हणू शकता, असं माझा स्वतः अनुभव आहे. कारण मी विशारद झाल्यामुळे माझे 25-43 राग झाले. आणि कुठले गाणं एखाद्या रागात असलं त्या रागाचं नोटेशन बघायचं, थोडासा अभ्यास करायचा की तुम्ही निश्चितच चांगलं ते गाण्यामध्ये जीव ओतू शकता, असं माझा स्वतः अनुभव आहे. कुठलाही गाणं सादर करताना, कुठल्याही कार्यक्रमात हजेरी लावताना हो यस तुम्ही रियाज करता. प्रश्न नाही, शब्द फार महत्त्वाचा. अगदी रियाज करूनच जायला पाहिजे गाण्यात. ओव्हर कॉन्फिडन्स नको याच्यात की बस स्टेजवर बसलोय मला हे येतं. कारण शेकडो कार्यक्रम तुमचे झाले आतापर्यंत. हो शेकडो. 100वा कार्यक्रम आम्ही जैन ब्रदर्स याला केला, शेगावला केला. आणि 101 कार्यक्रम भावगंध ग्रुपचा. आणि 101 कार्यक्रम आम्ही मूर्तिजापूर अकोल्याला केला. त्या कुठलं ते दत्ताचं स्थान ते केलं. त्याच्यानंतर आमचे 5-25 कार्यक्रम झाले, पण नंतर बरेच लोक त्यांनी निघून गेले. आता आम्ही 3 लोक राहिलो फक्त, मी, करपे मॅडम आणि शरद मजुमदार त्या ग्रुपमधल्या. बाकी जगातल्या अनेक ग्रुपशी मी संघ जोडलेलं आहे. नंतर एक छंदमयी ग्रुप पण त्याशी जोडलेलं आहे महाजन सरांचा. ते आणि संस्कार भारती आहे, एक स्वरवेद फाउंडेशन आहे. अशा 2-3 ग्रुपशी जोडले गेले. सतत मित्रांकडे जाणं येणं बसणं. आणि कुठल्या मित्राकडे गेलो बी तर संगीताची त्याच्याकडे तबलापेटी आहे, अशाच मित्राकडे जातो मी. तबलापेटी गाणं पाहत, चल 2 गाणे घ्या, तू म्हण 2 गाणी मी म्हणतो, मी तबला. म्हणजे आपल्या ज्ञानात भर पडते, बाकी काही नाही.
आपल्या ज्ञानात भरलं पाहिजे. कुठलाही कार्यक्रम करतो तेव्हा जेव्हा मी 3 गाणी म्हणतो तेव्हा मी बाकीच्यांचे 10-15 गाणे ऐकतो, तर ते सुद्धा माझे बसतात. हां, म्हणजे जवळजवळ माझे 17-18 गाणे तयार होतात ते, असं माझा उद्देश असतो नाही. आता आम्ही मदन मोहनचा पण कार्यक्रम करतोय पुढच्या महिन्यामध्ये, तर मी 2 गाणे म्हणणार आहे, पण बाकीच्यांचे 10-12 गाणे ते सुद्धा मी आज म्हणू शकतो, इतकं मला कॉन्फिडन्स आहे. तर आपल्याला शिकायला मिळतं. शिकण्याची वृत्ती ठेवली तर काय काहीच कमी नाही, भरपूर आहे. बरं सर, तुम्ही मगाशी उल्लेख केला की शास्त्रीय संगीतामध्ये रागदारी. येस. तर या गप्पांच्या टप्प्यावर या वळणावर एक छान तुमच्या आवडीचं. हो बिलकुल, अगदी अवश्य अवश्य. आमच्या रसिकांना ते बिलकुल अगदी अवश्य. मी तुम्हाला एक मालकंस रागातलं मन तळपत हरिदर्शन को आज म्हणून दाखवतो. वाह वाह. हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. मन तरपत हरि दर्शन को आज. मन तरपत हरि दर्शन को आज. मोरे तुम बिन बिगरे सगरे काज. हो बिनती करत हूँ रखियो लाज. मन तरपत हरि दर्शन को आज. तुम्हारे द्वार का मैं हूँ जोगी. तुम्हारे द्वार का मैं हूँ जोगी. हमारी और नजर कब होगी. सुन मोरे व्याकुल मन का राज. तड़पत हरि दर्शन को आज. बिन गुरु ज्ञान कहाँ से पाऊँ. बिन गुरु ज्ञान कहाँ से पाऊँ. बिन गुरु ज्ञान कहाँ से पाऊँ. दीजो दान हरि गुण गाऊँ. सब मुनि जना पे तुम राज. तड़पत हरि दर्शन को आज. वाह 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 वाह. अक्षरशः भक्तिरसामध्ये माझ्यासह आमचे सगळे पाहणारे जे रसिक मित्र आहेत ते नक्की चिंब भिजलेले असणार आहेत. छान छान छान. बरं सर, सगळ्या ज्या मी मगाशी तुमचं इंट्रोडक्शन करून देताना म्हटलं की सगळ्या प्रकारची गाणी गाणाऱ्या आणि वयाच्या 71व्या वर्षी खऱ्या अर्थानं म्हणजे चतुरस्त्र गायकी ज्याला आपण म्हणूया तशी तुमची आहे. आणि सलाम आहे तुमच्या सगळ्या या सांगीतिक प्रवासाला. सोपं नाही आहे, कठीण आहे सगळं. हे व्रत आहे आणि तुम्ही व्रतस्थ गायक आहात हे मी आवर्जून तुमच्यासोबत सांगीतिक मैफिलीमध्ये निवेदन करताना सुद्धा नेहमी सांगितलं. आणि मोठ्या संस्थांशी तुम्ही संबंधित आहात आणि अतिशय नम्र भावाने आपली ही संगीत सेवा आहे. आपण साधक आहोत, ही पूजा आहे. संगीत पूजा ही ईश्वराची पूजा आहे. वाह वाह. ही संगीत पूजा ही संगीत सेवा ही ईश्वराचीच पूजा आहे. नक्की. यातून ईश्वराकडे जाण्याचा मार्ग किंवा जेव्हा भजन तल्लीन म्हणून म्हणताना तेव्हा तुमच्या डोळ्यापुढे ते दिसलंच पाहिजे. वाह. माझा तर असा अनुभव की दिसलं पाहिजे मग ते समोरच्याला दिसेल. म्हणजे आपल्याला आनंद मिळाला की आपण 4 लोकांना आनंद देऊ शकतो. खरं खरं खरं. असं आहे.
नक्कीच. संगीत ही सेवा, ही ईश्वराचीच पूजा, दुसरं काही नाही. बरोबर बरोबर. बरं सर, आजकाल हे सगळे ते रियालिटी शोज, नंतर सोपं आहे, शॉर्टकट आहे म्हणून, आणि जमतं पटकन म्हणून कराओके सिंगिंग. तर एक प्रतिभा संपन्न, एक अनुभव संपन्न आणि ज्येष्ठ वडिलकीच्या नात्याने तुम्ही काय सांगू शकाल आणि काय सल्ला देऊ शकाल? म्हणजे हे सगळं होत राहील, करावं त्यांनी. हो, करावके तसं वाईट नाही, चांगलं आहे करावके, पण नुसतं करावकेवर अवलंबून राहू नये. त्याच्याकरता तुम्हाला गुरुकडे जाऊन क्लास लावणं, गुरुकडे शिकणं, तानांचे पलटे घोटणं, स्वरांचे पलटे घोटणं, राग शिकणं, मेहनत करणं, याशिवाय तुम्ही करावके म्हणू शकता. पण ते केल्यानंतर तुम्ही करावके चांगलं गाणं म्हणू शकता. म्हणजे जसं दुधात जशी साखर टाकली, आणखी 2 चमचे साखर टाकली की जसं जसं दूध गोड येईल तसं येते. तुम्ही नुसतं करावके गाणं म्हणू शकता, असं काही नाही. आणि ते वाईट आहे असंही नाही. बरं. पण आजच्या काळाची गरज आहे, कारण एवढे म्युझिशियन सगळ्या ॲट अ टाईम मिळत नाही, म्हणून ते एकदा करावके घेतले की म्हणता येतं. पण केवळ त्याच्यावर अवलंबून राहू नये, असं माझं मत आहे वैयक्तिक. तर गुरुकडे गेलंच पाहिजे, क्लासिकल थोडं शिकलंच पाहिजे. कारण लता मंगेशकर, मोहम्मद रफी हे जे मोठे मोठे गायक झाले, हे सुद्धा त्या गुरुकडे क्लासिकल शिकलेत, रोज रियाज केला, पलटे मारले, नंतर राग उठले, ह्याच्यानंतर मग ते कुठलेही गाणं ॲट इज म्हणायला लागले ते. तर माझं असं मत आहे की क्लासिकल शिका, क्लास लावा, गुरूंकडे जा, बसा, त्यांचा ज्ञानाचा फायदा घ्या, आणि मग पहा तुमच्या करावकेमध्ये सुद्धा किती तुम्ही सरसता येईल. बरं, याला जोडूनच दुसरा प्रश्न, कारण आपण खूप सिनियर आहात या क्षेत्रातले, तर गाण्यांचं रिमिक्स, तोडफोड, गाण्यांची तोडफोड, काय म्हणाल याच्याबद्दल? ते काही पटत नाही मनाला. ते नाही, ओरिजिनल गाणं ते ओरिजिनल गाणं. बस वेदना होत, ज्या लोकांनी इतकं परिश्रमपूर्वक ते गाणे तयार केले, दिवस रात्र प्रतिकूल परिस्थितीत, म्हणजे रेकॉर्डिंग सिस्टीम नसताना, काही हे नसताना, इतकं त्यांनी दिवस रात्र मिळून ते गाणं केलं, ते गाण्याची आपण तोडफोड करून चिरफाड करून होतं, ते मनाला वेदना होतं. खरं. ओरिजिनल गाणं ऐकून त्यापेक्षा मस्त ओरिजिनल गाणं ऐकून मस्त आनंद घ्या. मग असंच एक या आपल्या टप्प्यावर छान गप्पा रंगत आलेल्या आहेत, आणि असंच एक छान गाणं बिलकुल आमच्या ह्या हौशी युवा पिढीसाठी, उडत्या चाळीचं, तुमच्या आवडीचं होऊन जाऊ द्या. घना गरजे रे घना, बरसे रे घना, गरजे रे घना, बरसे रे घना, बरसे जल सर, आले सर सर, बरसे जल सर, आले सर सर, मल्हाराचे परसे रे घना, गरजे रे घना, बरसे रे घना, गरजे रे घना, बरसे रे घना. भरुनी आले नदी नद नाले, हे भरुनी आले नदी नद नाले, जरठत रोही जाहले रसाले, जरठत रोही जाहले रसाले, द्रुम पल्लवही नाले धाले, द्रुम पल्लवही नाले धाले, जणू मोराचे परसे रे, जणू मोराचे परसे रे, मल्हाराचे परसे रे घना, गरजे रे घना, बरसे रे घना, गरजे रे घना, बरसे रे घना. कातळ डोंगर हिरवळल्याले, स्वरनादाने शमुनी निघाले, मुंग्या नाही पंख निघाले, मुंग्या नाही पंख निघाले, वननंदन ते बरसे रे, वननंदन ते बरसे रे, मल्हाराचे परसे रे घना, गरजे रे घना, बरसे रे घना, गरजे रे घना, बरसे रे घना. हे मनुजातील परी दाह निवेना, मनुजातील परी दाह निवेना, मृदुगंधेही हृदय फुलेना,
मृदुगंधेहि हृदय फुलेना मुख उजळेना स्नेह फुलेना मुख उजळेना स्नेह फुलेना तरीही दुखी मन तडपे रे तरीही दुखी मन तडपे रे मल्हाराचे परसे रे घन गरजे रे घन बरसे रे घन गरजे रे घन बरसे रे घन गरजे रे घन बरसे रे. वा 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 अप्रतिम. म्हणजे एका अर्थानं ही पाऊस गाणंच आहे. येस पावसाळा छान आणि आसमंतात सगळं पावसाळा वातावरण आहे म्हणून गाणं म्हटलंय. वा वा हे बाबा बोरकरांचं गीत आहे. बाबा बोरकरांचे हे शब्द आहेत. शब्द यस आणि सोपं नाही ते शब्द आणि ते सगळं अर्थपूर्ण असं गाणं आहे. जरठ तरू ही जहाले रसाले. वा वा. म्हणजे आपण ते वृक्षांचे खोड बघा तुम्ही खरोखर असे गुलाबजाम जसं पाकामध्ये तसे तसे पाण्याने ओथंबलेले बघा तुम्ही. वा वा. आणि जरठ तरू ही जहाले रसाले चित्र आहे हो ध्रुमपल्लवी अगदी अगदी म्हणजे मुंग्यांनाही पंख निघाले. खरंच. आणि एवढं असून सुद्धा मनुजा तिला परी 10 निवेना. माणसातला 10 द्वेष कमी होत नाही. एवढा पाऊस पडून सुद्धा ते कवीने शेवटी खंत व्यक्त केली आहे की मनुजा तिला परी 10 निवेना मृदुगंधे ही हृदय फुलेना. म्हणजे मातीचा जो वास आहे त्याच्यानं सुद्धा माणसाचे हृदय फुलत नाही. मध्येच ते ऑफबीट पण घेतलं. तो मध्ये ते दुसरं कडं ऑफबीट आहे. कातळ डोंगर हिरवळल्याले स्वरनादाने शमोनी निघाले मुंग्या नाही पंख निघाले मुंग्या नाही पंख निघाले वननंदन ते बरसे रे वननंदन ते बरसे रे मल्हाराचे वरसे रे. म्हणजे गायकाला हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे की त्या कवीला नेमकं काय पोहोचवायचंय, काय त्याच्या मागची भावना आहे, काय त्याच्या मागची कल्पना आहे. आणि त्या तुमच्यासारखा सिद्ध हस्त आणि खऱ्या अर्थानं समर्पित असा संगीत साधक त्या गाण्याला न्याय देऊ शकतो. बरं सर, मला सांगा की तुमच्यासारखा सिद्ध हस्त प्रथितयश गायक जो त्या गाण्याला न्याय देतो व्यवस्थित आणि ताला स्वरात अतिशय पक्का असतो, रियाजामुळे जमतं. आणि तुम्ही सगळ्या प्रकारची गाणी गातात. आता ह्या सगळ्या आपल्या मैफिलीमध्ये गप्पांच्या आमच्या रसिक मित्रांना तुमच्याकडनं एखादं नाट्यपद गाजलेलं जरूर अवश्य अवश्य. वा वा. झलक त्याची जरूर आहे अवश्य. हे काटा नृत्य कोणाला नाट्यगीत म्हणतो मी. वा वा. ते आहे हे बंद रेशमाचे या नाटकातलं आहे. वसंतराव देशपांडे. काटारुते कुणाला काटारुते कुणाला आक्रंदतात कोणी आक्रंदतात कोणी मज फूल ही रुतावे मज फूल ही रुतावे हा दैव योग आहे ऋते कुणाला काटा ऋते कुणाला काटा ऋते कुणाला सांगू कशी कुणाला कळातल्या जीवाची सांगू कशी कुणाला कळातल्या जीवाची चिरदाह वेदनेचा चिरदाह वेदनेचा मज शाप हाच आहे ऋते कुणाला काटा ऋते कुणाला काटा ऋते कुणाला काही करू पाहतो रुजतो
अनर्थ तेथे काही करू पाहतो, रुजतो अनर्थ तेथे माझे अबोलणेही विपरीत होत आहे, विपरीत होत आहे. मज फूलही रुतावे, मज फूलही रुतावे, हा दैवयोग आहे. ऋते कुणाला काटा, ऋते कुणाला. हा स्नेह वंचना की काहीच कळेना, हा स्नेह वंचना की काहीच कळेना. आयुष्य ओघळोनी, आयुष्य ओघळोनी मी रिक्त हस्त आहे. ऋते कुणाला काटा, ऋते कुणाला. आक्रंदतात कोणी, आक्रंदतात कोणी, मज फूलही रुतावे, मज फूलही रुतावे, हा दैवयोग आहे. ऋते कुणाला काटा, ऋते कुणाला. वा 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 वा, क्या बात. नाट्यगीत सादर करणं हे अजिबात सोपं काम नाही आहे. त्याला खूप रियाज आणि सगळेच परिश्रम वगैरे लागतात. बरं सर, संगीत सेवेच्या संदर्भामध्ये आपल्याला अनेक मानसन्मान आपले झालेले आहेत. ह्या सगळ्या प्रवासामध्ये आपली जी फॅमिली असते तिचा रोल फार महत्त्वाचा असतो. प्रश्न तर काय सांगाल फॅमिली सपोर्टच्या बाबतीत? अगदी प्रश्न नाही. फॅमिली, मला एक मुलगा एक मुलगी आहे. अच्छा. आणि मुलगा पुण्याला असतो, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, मुलगी पण सिरियस. आणि मिसेसचा फुल सपोर्ट आहे, कुटुंबाचा फुल सपोर्ट आहे. तुम्ही गाणं म्हणा, व्यवस्थित घरी या, काही प्रश्न नाही. त्याचा अजिबात काही मला हे नाही, घरून फुल सपोर्ट आहे. अच्छा. त्याच्यानंतर माझे जे मित्रमंडळी आहे त्यांचंही मला फुल सपोर्ट आहे. त्याच्या गाणं माझं डेव्हलप होतं. आणि मी असं काळजी करत नाही की आपल्याला खूप उशीर झाला, घरी झाला, काय काहीच नाही, सिंपल अगदी, काही प्रश्न नाही. घरचा फुल सपोर्ट आहे. संगीताची जादू आहे बघा, म्हणजे म्युझिक टॉनिकच आहे नाही का? हो, येस. आणि त्यामुळे तुम्ही तंदुरुस्त आहात आणि तब्येतीने गाता. तब्येती लागते, काही कुठल्याही आजपर्यंत कुठलाही आजार नाही, काही नाही. अगदी सकाळपासून मी बिझी असतो, मित्रमंडळीकडे जाणं, बसणं. मी कुठेही गेलो तर तिथे गाणंच म्हणतो. आता जेवढे ग्रुपमध्ये जॉईन केलं आहे, ग्रुपमध्ये मला गाणं म्हणणारच म्हणून, अरे आला राजू, चल म्हण रे गाणं. असंच असतं कुठे. म्हणजे असं नाही की कुठे. म्हणजे भगीरथचा ग्रुप आमचा आहे 1971, इंग्लिश स्कूलचा. 71ला आम्ही एससी झालो. भगीरथ शाळेतला आमचा 52 लोकांचा ग्रुप आहे. त्याच्यामध्ये मी गायक म्हणूनच ओळखतात. स्वरवेदमध्ये किंवा संस्कार भारतीमध्ये म्हणा, किंवा त्या छंदोमय ग्रुपमध्ये सुद्धा मी गाणंच म्हणतो. आणि एक चांगलं सगळ्यांशी मिळून मिसळून राहणं, प्रेमानं राहणं, सगळ्यांशी गोड राहणं, गात राहणं, शिकत राहणं, घेत राहणं, शिकत राहणं, हे माझा स्थायी भाव आहे, माझा स्वभाव. मित्रांनो, हाच सल्ला एक ज्येष्ठ आणि संगीत साधकाकडनं वडिलकीच्या नात्याने आपल्या सगळ्यांना मिळालं. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे मित्रांनो. खरं तर मला 2 पुरस्कार पण मिळाले आहे. होय. एक आमदार राजूमामा भोळेंचा पुरस्कार मिळाला आहे. आणि आता परवा लेटेस्ट ते चॅनल, ते सप्तरंग न्यूज चॅनल तर्फे मला 2 पुरस्कार मिळाले. आणि लोकांचं प्रेम भरभरून ह्याच एक मोठा पुरस्कार आहे. छान छान. बाकी काय सगळं ठीक आहे. तुमच्या सगळ्या ह्या संकल्पांची पूर्ती हो, तुमच्या मनामधले जे काही, म्हणजे तुमच्या बकेट लिस्टमध्ये जे जे काही आहे, तरुण पिढीसाठी हे करायचं आहे, अशा पद्धतीनं संगीत सेवा अजून साधक म्हणून पुढे जायची आणि साधक करायची अविरतपणे. तर ते ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण होत अशी आमच्या ह्या समस्त मल्हारच्या टीमच्या वतीनं आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. सर, आपण आलात आणि
फार सुरेल अशी मैफल आणि गप्पाष्टक आपलं रंगलेलं आहे. तर ह्या सगळ्या गप्पांचा शेवट पुन्हा एकदा तुमच्या सुरेल अशा गीतानं व्हावा. अवश्य अवश्य, नाही निश्चित जरूर. मी देशभक्तीपर गीताने शेवट करतोय कार्यक्रमाचा. माझा आवडता गायक रफी आहे, मोहम्मद रफी. वा वा वा. आणि मी रफीचे गाणे जरा म्हणजे म्हणू शकतो चांगले. आणि मला इथे ही संधी दिली मल्हार कम्युनिकेशनने, मी त्यांचे खूप मनापासून आभार मानतो. देशमुख सरांचे आभार मानतो. आणि खरोखर हा अतिशय चांगला उपक्रम राबवला तुम्ही. खरंच म्हणजे जगातले जे असे साईडला लोक पडलेले आहेत ते आज पुढे आणण्याचं काम त्यांचं विचार खरंच अतिशय स्तुत्य उपक्रम आहे हा. मी तुमचे खरोखर मनापासून धन्यवाद देतो आणि मानतो, तुमचे आभार मानतो. आणि एक मोहम्मद रफीच्या गाण्याने, देशभक्ती गाण्याने आपण शेवट करूया. आवडते गायक, आवडतं गायक. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करते है बसेरा, वो भारत देश है मेरा, हे गाणं. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. ये धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. जहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक एक बाला, और राधा एक एक बाला. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ गंगा जमुना कृष्णा और कावेरी बहती जाए, जहाँ उत्तर दक्षिण पूरब पश्चिम को अमृत पिलवाए, ये अमृत पिलवाए. कहीं ये फल और फूल उगाए, केसर कहीं बिखेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ आसमान से बातें करते मंदिर और शिवालय, किसी नगर में किसी द्वार पर कोई न ताला डाले, कोई न ताला डाले. और प्रेम की बंसी जहाँ बजाता आए शाम सवेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जय भारती जय भारती जय भारती जय भारती जय भारती जय भारती. भारत माता की जय. वंदे मातरम. वाह, सप्तसुरांच्या यात्रिकाशी छान सुरेल अशा गप्पा झाल्या. सर धन्यवाद. थँक्यू. आभारी आहे. नमस्कार. मी सुद्धा आभारी आहे. नमस्कार. मल्हार कम्युनिकेशन प्रस्तुत हॉबी डुबी डू मध्ये मला बोलवलं. मल्हार कम्युनिकेशनचा मी मनापासून आभार मानतो. देशमुख सरांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नेहमी बघत जा. तुम्ही सगळ्यांना विनंती.